मोशीमधल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झालाय। ज्या 3 मजली इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली तिच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला असल्याचं समोर आलंय। वरच्या 2 मजल्यांच्या बांधकामाची कोणतीही परवानगी नसल्यानं शहर अभियंत्यांनी स्पष्टीकरण दिले। या अनधिकृत बांधकामामुळे झालेल्या जीवितहानीची जबाबदारी आता महापालिका प्रशासन की कंत्राटदार घेणार असा मोठा प्रश्न निर्माण झालाय। तर पुणेमधल्या मोशीमध्ये 3 दिवसांपूर्वी ही इमारत कोसळली होती आणि परवानगी शिवायच या इमारतीचे 2 मजले उभारण्यात आल्याचं एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। या बिल्डिंगच्या केवळ तळमजल्यालाच परवानगी होती, त्याच्यामुळे ही दुर्घटना घडली। वरचे 2 मजले पूर्णत्वाचा दाखला नसताना सुद्धा कसे बांधण्यात आले हा प्रश्न आता समोर येतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांच्याकडून। गोपाळ, अत्यंत धक्कादायक माहिती आहे। या बिल्डिंगला 2 मजले परवानगीशिवाय कसे उभारण्यात आलेत, काय अधिकची माहिती आहे? जवळपास 3 दिवस झालेले आहेत मोशी येथील कचरा डेपो दुर्घटना घडून त्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे। मात्र यात अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे त्याच्या बांधकामाला फक्त तळमजल्याला परवानगी देण्यात आली होती, तरी देखील त्या ठिकाणी वरचे 2 मजले उभारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। एकूणच आपण पाहू शकतो की कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा गोळा करणं, त्यावर प्रक्रिया करणं हे पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांचं काम आहे। मात्र त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे कर्तव्यात कसूर केल्याने त्या ठिकाणी जवळपास 45 ते 50 मीटर इतक्या उंचीचे कचऱ्याचे ढीग तयार झालेले आहेत आणि हे कचऱ्याचे जे डोंगरासारखे ढीग तयार झाले हे त्या इमारतीवर कोसळले, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे उशिरा का होईना पण या प्रकरणात नक्कीच गोपाळ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत धक्कादायक अशी बाब म्हणायला लागेल। परवानगी शिवाय या इमारतीचे 2 मजले मुळात उभेच कसे राहिले हा मोठा प्रश्न आता समोर येतोय। आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार आहे, त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल विचारा सर। हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी।